बघा, गाईला गोदान म्हणून आपण स्वामींपासून सुरुवात करतोय. काकूंच्या बिझनेसची बरकत व्हावी आणि प्रत्येक जणांनी बघा, या ना मागं सरकांता तुम्ही, प्रत्येक जणांनी मदत करा बरं का गाईला चाऱ्यासाठी, कारण त्या चारा विकतात. आणि गेल्या 2 वर्षापासून आहे ना तुमचं 40-42 वर्ष झालं सासूबाईंपासून बघा त्या गाईचा चारा देतात बरं का. तर तुम्ही सुद्धा तिथे एकदा व्हिजिट करा, कारण गोदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कारण 33 कोटी देवांचा वास हा गाईमध्ये असतो. त्यामुळे बघा आपण पुण्यात गाई शोधतो पण मिळतच नाही, अशी वेळ आहे बरं का आमच्या इथं सध्या. पण चांगलं आहे आणि सांगतात प्रत्येक वेळेस ब्राह्मण एकच सांगतो, तुमच्या कुंडलीत दोष आहे, तुमची कामं होत नसतं तर एकच सांगतात की गाईला गोदान द्या, जसं की गूळ, चपाती, चारा, हे प्रत्येकजण सांगतो बरं का. आणि जरी नसतील कुंडलीत दोष तरी द्या, म्हणजे पुढचं आयुष्य, पुढचा जन्म चांगला राहील तुमचा. श्री स्वामी समर्थ. खूप लोक तुमच्यापर्यंत येऊ, गाईला चारा मिळू दे आणि सर्वांना असाच आशीर्वाद द्या तुम्ही, कारण गोदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान. हां, त्यामुळे मी पण आमच्या इथं ठेवण काहीतरी गोदानासाठी तुम्हाला आम्ही पाठवून देईन. हो हो चालेल. तुम्ही आमच्या वतीने त्यांना चारा द्या.